मित्रांनो, आता आपण बेडसे लेण्याला आलेलो आहे। आता हा तुम्हाला समोरचा जो नजारा दिसत आहे हा सगळा पवनाचा परिसर आहे। इथं पुढे गेले की पवना धरण आहे, पवना नगर गेलं पवना नगर। पुढे गेले की तुम्हाला तो समोरच्या बाजूला दिसतोय त्या बाजूला तुंग आहे, आपलं तिकोना आहे। आणि ह्याच लाईनीत जर तुम्ही असा आलात तर ह्या डोंगराच्या ह्या बाजूला तुम्हाला तुंग किल्ला दिसत आहे। हा सर्व परिसर आता हा पुणे जिल्ह्यात आहे आणि मावळ तालुक्यात हा येतो। हा अतिशय सुंदर असा परिसर आहे। आता ह्या इथं तुम्ही बघितलं ते छोटे छोटे असे स्तूप्स या इथं आहेत। याचं बेडसे लेणीचं तुम्हाला सांगायचं झालं तर 150 मीटर लांब हा कातर टप्प्यात ह्या लेण्या कोरलेल्या आहेत। 26 मे 1909 रोजी हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेलं आहे। याला खूप मोठा इतिहास आहे। हे इसवी पूर्व पहिल्या शतकापासून ह्या लेण्या अस्तित्वात आहेत। ह्याचं पहिलं मारकूड असं नाव होतं प्राचीन काळी, त्यानंतर हे बेडसे गाव खाली असल्यामुळे बेडसे लेणी हे असं झालेलं आहे। असा खूप मोठा इतिहास याला आहे। या इथं बरेचसे स्तूप्स आहेत। आता जसं मी पुढे जाईल तसं तुम्हाला दाखवत राहील। पाठीमागं या माझ्या तुम्हाला आता मी सुंदर असं परिसर तुम्हाला दाखवत आहे। या बेडसे लेणीचं तुम्हाला सांगत आहे। या इथं असे पाण्याचे छोटे छोटे टाके आहेत। या इथं पाणी या इथनं वर तुम्हाला मार्ग आहे। याचे हे दिसतात पावट्या, त्या पावट्या ह्या तुम्हाला पाण्यासाठी गेलेल्या दिसत आहेत। आता थोडंसं पावसाळा असल्यामुळे थोडेसे घसरते झालेलं आहे, थोडासा रिस्की हा पॅच आहे। ह्या इथं तुम्हाला पाण्याची टाकी दिसत आहे। हे आता तिथं बंद करून ठेवलेलं आहे, कोणी हे करू नये म्हणून। ह्या इथे बघा, या इथे पाण्याची टाकी आहे, ही समोर दिसते ते। हे असे छोटे छोटे स्तूप्स या इथं तुम्हाला बऱ्याच प्रमाणात दिसणार आहेत। आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला मी सांगत जाईल। या इथे सुद्धा एक पाण्याची आहे, पिण्याच्या पाण्याचे स्तूप आहे। याला तुम्ही प्रदक्षिणा सुद्धा मारू शकता, पण जरा सावकाशपणे। आता मी हे प्रदक्षिणा मार्ग आहे पाहण्याचा, हा मार्ग आहे पाहण्याचा, हा प्रदक्षिणा स्तूपाला मारलेली आहे। शेवाळ जास्त झाल्यामुळं थोडंसं जपूनच तुम्ही या इथे हे करायला लागेल। काय सापडलं पाहिलं काढलं पाहिलं ते आता तसं पुढे पुढे सर इथली माहिती। हे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी असे स्तूप दिसतील तुम्हाला। एक सगळ्यात मोठं स्तूप आहे ते आतमध्ये आहे, ते मी तुम्हाला दाखवत। आणि मग छोटे छोटे असे आहेत बरेचसे। जसं बेडसे लेणी हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे गावातील आहे। पुणे मुंबई महामार्गावरील कामशेतून पवना धरणाकडे जो रस्ता जातो त्या तिथे ही लेणी आहे। भारत सरकारने या लेणीला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। सुमारे 150 मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट कोरला गेलेला आहे। येथे एक चैत्यगृह, काही विहार, त्वदिस्तक, पाण्याची कुंडी आहे। हे आद्य कोरीवकाम इसवी पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते। या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीन काळी होते असे येथील याच्या शिलालेखात कोरलेले दिसते। येथील चैत्यगृह भव्य असे आहे। याची उंची साधारणतः 28 फूट आहे। समोरील भागात जर आपण बघितलं तर हे 4 खांब आधारित हा वरंडा आहे। बाजूच्या भिंतीमध्ये खोल्या आहेत, तसेच यांच्यावर खोरवर कोरलेले चैत्यगृह आहे। चैत्यगृहासमोर मध्यभागी 4 खांब आहेत, यातील 2 पूर्ण, हे 2 जे दिसतात तुम्हाला ते पूर्ण आहेत, आणि जे बाकीचे 2 जे आहेत ते अर्धव्यक्त आहेत। यांची रचना अशी आहे की त्यामुळे या खांबांनी हा 30 फूट लांब आणि 12 फूट रुंदीचा वरंडा
तोरून धरलेला आहे असे दिसते. हे खांब लेण्याच्या पायापासून हे छतापर्यंत जातात. चैत्यगृहात हर्मिकेचा चौतारा आहे. साधारणतः तुम्ही पुढे आला की इथं तुम्हाला हा चैत्यगृह आहे, त्याच्यात हर्मिकेचा चौतारा याला म्हटलं जातं. आता हे तुम्ही बारीक नक्षीकाम बघत आहात. या अष्टक गोष्टीतून खांब बाहेर पडलेले दिसतात. याच खांबाच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमरलेल्या कमळाची, या इथे कमळाची तुम्हाला रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. हा जो दिसतो तुम्हाला तो चौरंग कोरलेला आहे. छताकडे एकदा हर्मिकेच्या चौताऱ्यावर, आता जर बघितलं तुम्ही ह्या इथं पुढं हर्मिकेच्या चौताऱ्यावर इकडे हे बघा, या हर्मिकेच्या चौताऱ्यावरती समोर वरती झूम करा. हत्तीवर हत्ती, घोडा, बैल, पक्षीवर स्वार झालेले तुम्हाला स्त्री पुरुषांच्या जोड्या सुद्धा दिसून येतात. अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केलेले आपल्याला दिसत आहे. त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगरी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे. या खांबाच्या शीर्ष भागावर उमलत्या कमळाचे ठोळी काम केलेले आहे. यातील दर हे प्रत्येक दर हे स्वतंत्र अगदी त्याच्या मधल्या फुटीत शिरेसह दाखवलेले दिसते. इथे कोरलेल्या हत्तींना सुरके दिसत नाही. तुम्ही नीट पाहिलं ते याचे हत्ती दिसतात, त्यांना सुरके नाही. सुळे जे म्हणतो हत्तींना ते अजिबात दिसणार नाही हत्तींना. आता तसं तुम्ही पुढे आला तर या इथं मुख्य चैत्यगृहाच्या दाराशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळ पानाची मोठी कमान कोरलेली आहे. या कमानाखाली 3 चैत्यकाने कोरलेल्या दिसून येतात. त्या बाजूच्या ज्या चैत्यकाने या इकडे बघा, या इकडे या इथे चैत्यकुमार कोरलेला दिसून येतात. यातील मधल्या आणि डाव्याकडे कमानी करून चैत्यगृहात जाण्याचे मार्ग आहे. या इथून तुम्हाला चैत्यगृहात हे जाण्याचे मार्ग आहेत. पाठीमागे एक चैत्यगृह आहे, या इथे एक चैत्यगृह आहे. या इथे मार्ग आहे कमानी करून. जाळीदार चित्राच्या दक्षिण सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. यातील प्रत्येक चैत्य कमानीमध्ये घुमतेली दिसते. चैत्यगृहाचे जे छत दिसते तुम्हाला ते गजपुष्टाकृती आहे. या छतातून 26 खांबाची निर्मिती केलेली आहे. हे जे तुम्हाला खांब दिसत आहे हे साधारणतः 26 खांब या इथे तुम्हाला दिसून येतील. तसेच या स्तरावर त्यावेळेस या वरतीचा दिसते हा भाग तुम्हाला समोरचा. या इथं पूर्वी लाकडी कमान होती, पण काही कालांतराने ते लाकडी कमान पूर्णपणे खांब निघून गेलेले आहे. आता सध्या फक्त त्याचे अवशेष सुद्धा दिसत नाही. खूप सुंदर असं हे चित्र आहे. या छताला तुळ्या होत्या, ते चोरीस गेलेल्या असं काही प्रमाणात असं जाणवतंय. आणि जर तुम्ही पाहिलं चित्र सुंदर चित्रकामही दिसते. हे जे तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण चित्रकाम आहे. हे जे तुम्ही पाहिलं त्या इथं खूप सुंदर असं चित्रकाम आहे. हे पहा, खूप सुंदर असं चित्रकाम आहे. मौर्य साम्राज्याचा संबंध इथपर्यंत आहे असे हे स्तंभ दर्शवतात. हे जे तुम्हाला स्तंभ दाखवले तर मौर्य मौर्य साम्राज्याचा संबंध थेट इथपर्यंत होता असे हे स्तंभ दर्शवतात. एकाच्या पुढेच्या द्वारपाठावर एक लेख आहे. नाशिक होतो अनवर्ष सेवेचं पुतसं कसं दान या पुढेचा अक्षराचा अर्थ आता मी तुम्हाला समजून सांगितले. तुम्हाला आता सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा मित्रांना सांगतो, दाखवतो. आता तुम्हाला एक द्वारपट्टीवर एक लेख आहे दाखवतो. त्याच्या आधी नाशिक तो अनदस सेतीचं पुतस पुस्तकनस दान या कवीचा अक्षराचा अर्थ असा होतो की नाशिक येथील श्रेष्ठ आनंदाच्या मुलाने या लेण्याचे दान दिले. या लेखा आजच्या नाशिक शहराचा प्राचीन उल्लेख मिळतो. या लेण्याच्या बाहेर पाण्याची कुंडे आहे. त्यातील एका कुंडावर त्यासाठी लिहिलेल्या दानाचा लेख सुद्धा दिसून येतो. आता जाताना आपण तो पाहूया मित्रांनो. या इथं शिलालेख आहे, तो तिथं आपल्याला टॉर्च लावायला लागेल. पाठीमागे बघा टॉर्च असेल तर लावा.
दिसतंय का? शिलालेख कुठे? पुढं आहे का? पुढं असेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता या ठिकाणी सगळी माहिती सांगितली आहे. काय आहे बेडशीट, काय आहे त्याचा इतिहास काय आहे, हा सर्व परिसर कसा आहे, किती याच्यात कसं किती आहे. खूप असा सुंदर या ठिकाणी इतिहास आहे मित्रांनो. तर या लॉकडाऊन झाल्यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी मित्रांनो. खूप सुंदर असं ठिकाण आहे, पेन्सिल आहे. जय श्री अजून एक झालं की काम झालं.
स्वच्छ पाणी. गावातला माणूस भेटला तर नाही.